Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad from ACS College, Lasalgaon. Today we are going to study our new topic which is nothing but photochemistry, which is very important topic for net set point of view, also for competitive other competitive exams also, and for SSPPU Pune University CHO 250 same second syllabus also. It is a very important topic. So let's start our topic, which is nothing but photochemistry. It is very essential, very important topic for net set point of view also, or for our SSPPU syllabus also. In net set competitive exam, on this topic, about 10 to 12 marks question will be asked on photochemistry. Mostly question will be on Barton reaction, Nash type 1, Nash type 2. After that, many other excitation, how the reaction could occur in set exam also. The question definitely ask on Barton reaction. So all the topics which are come in photochemistry, we can study it one by one. How the excitation could occur, how phosphorescence, fluorescence, how the reaction could occur of photochemistry, we can study it one by one. All the topics we can cover one by one. So don't miss any lecture of photochemistry for understanding better and good photochemistry. So let's start our topic, which is nothing but फोटोकेमिस्ट्री. बघा, आपला SSPPU पुणेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये CHO 250 मध्ये सेमिस्टर सेकंड मध्ये ऑर्गॅनिक हा सिलेबस आहे फोटोकेमिस्ट्रीचा. यामध्ये बघा, जे फोटोकेमिस्ट्रीचा आपण सेकंड जो टॉपिक बघितला पेरिसायक्लिक रिएक्शन, हा चॅप्टर आपण पूर्ण स्टडी केलाय. पूर्ण त्यावरचे डिटेल सगळे पॉइंट्स आपण बघितले. आता आपला राहिलेला टॉपिक जो आहे फोटोकेमिस्ट्री, तो आपण स्टार्ट केलेला आहे. यामध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल्स ऑफ फोटोकेमिस्ट्री. मग फोटोकेमिस्ट्रीसाठी काय प्रिन्सिपल्स असतात, कशा प्रकारे फोटोकेमिकल रिएक्शन ऑकर होता, काय त्यामध्ये मेकॅनिझम होतं, कशा प्रकारे रिएक्शन ऑप्टेन होतात, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर फोटोकेमिस्ट्री ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, नेक्स्ट जो पॉइंट आहे फोटोकेमिस्ट्री ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, तो डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये नरिश टाईप 1, नरिश टाईप 2. आफ्टर दॅट बार्टन रिएक्शन ही त्यामध्ये येते. त्यानंतर अल्किन्सच्या ज्या रिएक्शन आहे, त्याचप्रमाणे डाईन्स जे, त्याचप्रमाणे अदर जे अरोमॅटिक कंपाऊंड आहे त्यांच्या आपण रिएक्शन बघणार आहोत. यामध्ये काय होतं, डायमरायझेशन रिएक्शन होता, दोन मॉलिक्यूल एकमेकांना बाइंड होता, कशा प्रकारे होता. त्यानंतर फोटो रिअरेंजमेंट तुम्हाला सांगितली, त्यामध्ये बार्टन रिएक्शन ही इम्पॉर्टंट आहे, ती पण आपण स्टडी करणार आहोत. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट बार्टन रिएक्शन, नेट सेट पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. यावरती डेफिनेटली क्वेश्चन हा विचारला जातो, डिफरंट अँगलनी त्यावरती क्वेश्चन विचारला जातो, जेणेकरून स्टुडंट मध्ये कन्फ्युजन होईल. मग अशा प्रकारे जर आपण प्रॉपरली जर फोटोकेमिस्ट्री स्टडी केलं तर आपल्याला कुठल्याही पॉइंट मध्ये कमतरता राहत नाही. बेटर अंडरस्टँडिंग सुरुवातीपासूनच जर असलं आपलं, तर आपल्याला क्वेश्चन जे विचारले जातात फोटोकेमिस्ट्रीवरती ते इझिली टॅकल करता येतात. फोटोकेमिस्ट्री व्हेरी सिम्पल अँड इझी टॉपिक. जर तुम्ही सुरुवातीपासून कन्सेप्ट जर व्यवस्थित अंडरस्टँड करत गेले तर तुम्हाला फोटोकेमिस्ट्री हा टॉपिक समजण्यास अतिशय सोपा आहे. ज्याप्रमाणे पेरिसायक्लिक रिएक्शन आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली फोटोकेमिस्ट्री हा थोडा इझी टॉपिक आहे. आणि इथे जे पण मार्क्स जे असतात ते प्लस पॉइंट असतात सर्व. मग यावरती कुठलाही क्वेश्चन जर विचारला गेला तर तो स्टुडंटला इझिली टॅकल करता येतो जर बेटर अंडरस्टँडिंग असेल तर. मग त्यासाठी फोटोकेमिस्ट्री जो टॉपिक आहे आपला तो बेटर अंडरस्टँड करणं हे गरजेचं आहे. चला तर मग आपण आपला आजचा जो नवीन चॅप्टर आहे तो स्टार्ट करू, विच इज नथिंग बट फोटोकेमिस्ट्री. त्यामध्ये जे पॉइंट्स आपल्याला सिलेबस मध्ये दिले ते सर्व आपण वन बाय वन बघणार आहोत. बघा, ज्यांनी जे मॉडर्न इन्व्हेंटर आहे त्यांनाच काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न फोटोकेमिस्ट्री, विच इज नथिंग बट जॅकोमो लुगी सेमॅसिन. मग यांनी काय केलंय, फर्स्ट फोटोकेमिस्ट्रीचा जो एक्सपेरिमेंट आहे तो तिथे तयार केला किंवा तो एक्सपेरिमेंट तिथे परफॉर्म केला. मग परफॉर्म केल्यानंतर त्यांना काय ऑब्झर्वेशन आढळलं आणि त्यानंतर तिथनं पुढं मॉडर्न जी फोटोकेमिस्ट्री आहे ती प्रॉपरली स्टडी व्हायला सुरुवात झाली. बघा, हिज फर्स्ट फोटोकेमिस्ट्री एक्सपेरिमेंट वॉज पब्लिश ऑन 1886 अँड वॉज टायटल ऑन द कन्व्हर्जन ऑफ क्विनॉन इंटू किनॉल बाय लाईट. मग लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन ही ऑब्टेन केली. त्यामुळे काय त्यांनी एक कन्व्हर्जन आहे, जे क्विनॉनचं कन्व्हर्जन किनॉल मध्ये केलं. मीन्स
फोटोलाईटचा ज्याप्रमाणे आपण बघतो की क्लोरोफिलचे पिगमेंट असतात प्लांटमध्ये, ते काय करतात, सनलाईट ऍब्स्ट्रॅक्ट करतात, तिथे इलेक्ट्रॉनचं काय होतं, प्रमोशन होतं, एक्सायटेशन होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं, फोटो सिस्टीम 1 फोटो सिस्टीम 2 कडे तो ट्रान्सफर होतं. मग तिथे काय रिॲक्शन ऑकर होते एक प्रकारची, आणि तिथे काय, मग ती जी क्लोरोफिल पिगमेंट मध्ये जी रिॲक्शन होते, क्लोरोप्लास्ट मध्ये जी रिॲक्शन होते, प्लांट मध्ये प्रत्येक प्लांट मध्ये ती रिॲक्शन ऑब्टेन होते. मग ती जी रिॲक्शन होते ती कुठली रिॲक्शन असते, फोटोकेमिकल रिॲक्शन असते. आपली जी सोलर सिस्टीम आहे ही, यामध्ये सोलर जी एनर्जी ती ह्यूज अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, आणि ती काय केली पाहिजे, लार्जली यूज केली पाहिजे. आणि जे प्लांट्स वगैरे जे असतात, नॅचरल जे प्लांट्स असतात, ते काय करतात, मोस्ट ऑफ जी फोटोकेमिकल एनर्जी ती काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. त्यापासून त्यांचे ज्या रिॲक्शन होतात, ते फूड प्रोसेसिंग होतं त्यामध्ये, त्याचप्रमाणे वॉटर इनटेक वगैरे होतं, हे सर्व रिॲक्शन त्यामध्ये ऑब्टेन होत असतात. मग या सर्वांसाठी फोटोकेमिकल लाईट किंवा फोटोलाईट जो असतो तो खूप गरजेचा असतो आणि इसेन्शियल असतो. आता यामध्ये काय फिनॉमिना येतात, फ्लुरोसन्स, फॉस्फोरसन्स. आता आपण बघितलेलं आहे की आपल्या ज्या गाडी असतात, कार असतात, त्यांना जी नंबर प्लेट टाकलेली असते ती एका विशिष्ट प्रकारच्या रेडियमने टाकलेली असते, किंवा डिफरंट जे रिफ्लेक्टर असतात हायवे वरती, त्यांना एक प्रकारचा रिफ्लेक्शन, त्यावरती लाईट पडला तर सडनली आपल्याला तो ग्लो झालेला दिसतो. मग त्यामध्ये फ्लुरोसन्स फिनॉमिना होतो की फॉस्फोरसन्स फिनॉमिना होतो, हे सर्व आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. बघा, आपल्याला बेसिक एक्झाम्पल काय माहिती आहे फोटोकेमिस्ट्रीचं, की सनलाईट आहे. सनलाईट पासून काय होत आहे की सनलाईट तिथनं बाहेर पडताय, ते काय करताय, प्लांटचे जे क्लोरोप्लास्ट जे असतात ते काय करतात, ऍब्सॉर्ब करतात, तिथे ते एनर्जी तयार होते, ग्लुकोज तिचं फॉर्मेशन होतं. मग ते प्लांट मध्ये जिथे नेसेसरी तिथे काय केलं तर ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्याचप्रमाणे बघा, क्लोरोफिल मॉलिक्यूल कशामध्ये असतात, लिव्ज मध्ये असतात. ते काय करतात, फोटो लाईट जे ते काय करतात, ऍब्सॉर्ब करतात, आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते काय होतं, त्यापासून त्यांचे ग्लुकोलायसिस तिथे रिॲक्शन होते, ग्लुकोजचं तिथे फॉर्मेशन होतं, रिॲक्शन ऑब्टेन होते, आणि त्या ग्लायकोलायसिस रिॲक्शन पासून काय कार्बन डायऑक्साईड हा काय होतो, दिवसा आपल्याला ऑक्सिजन बाहेर पडतो, रात्रीच्या वेळेस काय होतं, कार्बन डायऑक्साईड तिथे इनहेल केला जातो. मग अशा प्रकारे काय होतं, रिॲक्शन ही ऑब्टेन होतात. ही सिंपल रिॲक्शन आपल्याला काय माहिती आहे की फोटोकेमिस्ट्रीची, जी आपण लहानपणापासून बघत आलोय किंवा शिकत आलोय किंवा ऑब्झर्व करत आलोय की प्लांट कशा प्रकारे ती एनर्जी तिथे फॉर्मेशन करतात. मग सिंपल ही जी एनर्जी फोटो एनर्जी तीच काय केली जाते, ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे त्यामध्ये यूज केली जाते. त्यापासून काय होतं, मग ते जे इलेक्ट्रॉन जे असतात त्यांचं एक्सायटेशन होतं. मग ते कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं, कोणत्या लेवल पासून लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल पर्यंत कशा प्रकारे एक्सायटेशन होतं, ही सर्व टर्म जे आहे ते आपण वन बाय वन बघणार आहोत. मग इलेक्ट्रॉनिक जे एक्सायटेशन होतं ते आपण बघू कशा प्रकारे. आता सपोज जर आपण एखादा मॉलिक्यूल घेतला किंवा एखादी रिॲक्शन बघितली, आता पेरिसायक्लिक ज्या रिॲक्शन आहे त्या आपण बघितल्या, तर त्यासाठी काय फोटो एनर्जी ऍज वेल एज थर्मल एनर्जी, मीन्स आपण त्याला हीट प्रोव्हाइड करायचो किंवा फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करायचो. बट फोटोकेमिस्ट्रीमध्ये काय करतो आपण, प्युअर फोटोकेमिकल एनर्जी तिथे प्रोव्हाइड करतो, किंवा सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये त्या रिॲक्शन या ऑब्टेन केल्या जातात. मग हे जे सुरुवातीला ऑब्झर्व केलं की जे फोटोकेमिकल एक्सायटेशन असेल किंवा फोटोकेमिकल रिॲक्शन असेल, त्या दोन सायंटिस्टनी ते ऑब्झर्व केलं. मग ते कोणते ते बघू, त्यांचे जे डिटेल लॉ आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये नंतर बघू ज्यावेळेस टॉपिक येईल त्यावेळेस. मग लॉज ऑफ फोटोकेमिस्ट्री, दोन लॉ हे डेव्हलप केले. त्यामध्ये ग्रुथस रॅपरनी एक लॉ डेव्हलप केलाय किंवा एक प्रिडिक्शन केलंय. तो काय म्हणतोय, ओनली लाईट दॅट इज ऍब्सॉर्ब कॅन प्रोड्यूस फोटोकेमिकल चेंज. मीन्स जेवढा लाईट ऍब्सॉर्ब होतोय एखाद्या रिॲक्शन मध्ये किंवा एखाद्या कंडिशन मध्ये, तेवढंच काय करतो, फोटोकेमिकल चेंज हा प्रोव्हाइड करतो किंवा त्यावेळेस तो ऑब्टेन होतो. मग ग्रोथस आणि रॅपरनी या दोघांनी हा लॉ सजेस्ट केलाय किंवा फाइंड आउट केलाय. त्यानंतर जो सेकंड लॉ आहे, मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब अ सिंगल क्वांटम ऑफ लाईट बिकमिंग एक्साइटेड. मीन्स जो मॉलिक्यूल आहे त्याला सिंगल क्वांटम ऑफ लाईट, मीन्स जर एका सपोज जर आपण इन केस ऑफ नंबरच्या याच्यात जर बघितलं, 10 आउट ऑफ जर 1 क्वांटम ऑफ लाईट जर ऍब्सॉर्ब जर केला एखाद्या मॉलिक्यूलने, तर काय करतो तो, तेवढाच ज्या अमाऊंट मध्ये त्या क्वांटमनी ती एनर्जी ऍब्सॉर्ब केली तेवढंच काय होतं, तिथे एक्सायटेशन हे ऑब्टेन होतं. मीन्स जेवढं त्यांनी ती एनर्जी इनटेक केली तेवढंच तो काय करतो, एक्सायटेशन शो करतो.
इन शॉर्ट जर आपण जर सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आपण जेवढं खातो तेवढीच आपल्याला काय एनर्जी आपल्या शरीरामध्ये फॉर्म होते. जेवढ्या अमाऊंट मध्ये आपण खाणार आहोत तेवढ्याच अमाऊंट मध्ये ती एनर्जी तिथे फॉर्म होत असते. आणि जेव्हा एनर्जी फॉर्म होते त्यावेळेस आपण काय एक्साइटेड स्टेटला जातो किंवा आपल्यामध्ये एक प्रकारचं एनर्जेटिक आपल्या बॉडीमध्ये इन्व्हायरमेंट हे तयार होत असतं. जर आपल्या पोटामध्ये काहीच नसेल, आपण काहीच खाल्लेलं नसेल, तर आपण काय असतो ग्राउंड स्टेटला असतो, मीन्स लोअर स्टेटला तिथे प्रेझेंट असतो. ज्यावेळेस आपण काहीतरी खातोय, काहीतरी ड्रिंक करतोय किंवा काहीतरी ज्यूस वगैरे घेतोय त्यावेळेस काय होतं की आपल्या बॉडीमध्ये सडन एनर्जी तिथे पोहोचवली जाते आणि सडन एनर्जी मिळाल्यामुळे काय होतं आपल्या एक्साइटेशन होतं. आता तुम्ही जर बघितलं की बहुतेक वेळेस स्टुडंटला काय येतात चक्कर वगैरे येतात उन्हामध्ये फिरल्याने, मग त्यावेळेस काय केलं जातं त्यांना चॉकलेट दिलं जातं. चॉकलेट काय ऍज अ एनर्जी बुस्टर, नॉर्मल इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी ग्लुकोजचा सोर्स म्हणून चॉकलेट हे तिथे प्रोव्हाइड केलं जातं. ज्यावेळेस आपण ग्राउंड स्टेटला असतो किंवा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कमी असते त्यावेळेस काय करता किंवा विकनेस आलेला असतो त्यावेळेस पण डॉक्टर काय करता ग्लुकोज पावडर देतात जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये एनर्जी ही मेंटेन राहिली पाहिजे. मग इथे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे लॉ डेव्हलप केलंय स्टार्क आणि आइन्स्टाईनने, काय सांगितलंय की मॉलिक्यूल काय करतो एक्साइटेशन केवढं दाखवतो, जेवढ्या अमाऊंट मध्ये तो एनर्जी घेतो तेवढंच तो काय करतो एक्साइटेशन हे दाखवत असतो. मग हे जे लॉ आहे ते आपण पुढे जसं जसं बघत जाऊ तसं आपल्याला डिटेलमध्ये ते कळणारच आहे. मग नेक्स्ट टॉपिक बघू यानंतरचा, म्हणजे फोटोकेमिस्ट्री जो टॉपिक आहे त्यामध्ये ज्या एनर्जी लेवल आहेत त्या आपण बघू. आता कुठलाही जर ज्यावेळेस आपण मॉलिक्यूल घेतो तर त्यावेळेस त्याला ज्यावेळेस आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, जी टोटल जी एनर्जी असते ती काय सगळ्या एनर्जी त्यामध्ये ज्या बाकीच्या एनर्जी असतात त्याची काय असते टोटल हे कॉम्बिनेशन असतं. म्हणजे ही टोटल जी असते एनर्जी जी टोटल असते, सपोज एखाद्या मॉलिक्यूलला काय केलंय आपण हीट देतोय, मग हीट दिल्यानंतर काय होतंय त्यामध्ये काहीतरी चेंजेस होत आहे, मॉलिक्यूल कलर चेंज होतोय किंवा एक्साइटेशन होतंय, त्यामध्ये काहीतरी तिथे फॉर्म होतोय. आता जर जनरल एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आपण चहा बनवतो. चहा बनवत असताना पातेलं घेतो, त्यामध्ये पाणी घेतो, त्यानंतर काय करतो त्याच्यात ते चहा पावडर साखर वगैरे ते इन्ग्रेडियंट्स मिक्स करतो आणि त्याला हिटिंग देतो. मग ज्यावेळेस त्याला आपण हिटिंग देतो सुरुवातीला काय असतं ते क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं सगळं, साखर असेल त्यानंतर जे चहा पावडर वगैरे असेल तर ते काय असतं त्याचा जो इसेन्स असतो ते काय असतं एका कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतं. पण ज्यावेळेस त्याला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, ज्यावेळेस आपण चहाला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय होतं ते जे वॉटर आहे त्याला वॉटर मॉलिक्यूल आहे त्याला एनर्जी मिळते आणि ती जी एनर्जी मिळते त्यामध्ये काय होतं काही जे मॉलिक्यूल आहे ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात, काही रोटेट व्हायला सुरुवात होते किंवा ते एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारची टोटल एनर्जी जी असते सम ऑफ अदर एनर्जी मीन्स जी टोटल एनर्जी असते त्यामध्ये काय त्याला काहीतरी एक्साइटेशन मिळतं, त्याचप्रमाणे व्हायब्रेशनल चेंजेस त्या मॉलिक्युल्स मध्ये ऑप्टेन होतात, त्याचप्रमाणे ते मॉलिक्यूल त्यांना एनर्जी मिळाल्यामुळे काय होतं तिथे रोटेशन तिथे ऑप्टेन होतं, त्याचप्रमाणे ट्रान्सलेशन एका मोशन मधनं दुसऱ्या मोशन मध्ये ते ट्रान्सफॉर्म होत असतं. अशा प्रकारे जी टोटल एनर्जी ती काय असते सम ऑफ अदर एनर्जी. बघा टोटल एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल इज सम ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी. आता आपण जर मॉलिक्यूल बघितले ॲटम बघितले तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एनर्जी असते, त्यानंतर व्हायब्रेशनल एनर्जी, आफ्टर दॅट रोटेशनल एनर्जी अँड ट्रान्सलेशनल एनर्जी. या सर्व एनर्जी काय आपल्या मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतात, एका ठराविक लिमिट पर्यंत त्या प्रेझेंट असतात. ज्यावेळेस आपण मॉलिक्यूलला एनर्जी प्रोव्हाइड करतो आयदर फोटोकेमिकल असो किंवा थर्मल एनर्जी असो, ज्यावेळेस आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो त्या ज्या एनर्जी लेवल आहे त्यामध्ये काय होतं चेंजेस व्हायला सुरुवात होते. मग एका एनर्जी पासून लेवल पासून दुसऱ्यामध्ये चेंजेस हे ऑप्टेन होतात, एक्साइटेशन हे होत असतं आणि त्याच वेळेस काय ते रिॲक्शन या ऑप्टेन होत असतात. बघा एनर्जी ऑफ मॉलिक्यूल मध्ये कुठल्या एनर्जीज प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉनिक एनर्जी असते, व्हायब्रेशनल एनर्जी असते, रोटेशनल एनर्जी ॲज वेल as ट्रान्सलेशनल एनर्जी. ह्या सर्व एनर्जी लेवल ह्या प्रेझेंट असतात. मग ही जी टोटल आहे टोटल जी व्हॅल्यू आहे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एनर्जी जी प्रेझेंट असते त्यामध्ये काय असतं ही इलेक्ट्रिकल एनर्जी, ही व्हायब्रेशनल एनर्जी, ही रोटेशनल एनर्जी ॲज वेल as ही ट्रान्सलेशनल एनर्जी. या सर्व एनर्जी मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये जी ट्रान्सलेशनल जी एनर्जी असते ती सर्वात कमी प्रमाणात असते किंवा सगळ्यात कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते. बघा सर्वात जास्त एनर्जी कुठली असते, ई इलेक्ट्रॉनिक जी एनर्जी आहे ती जास्त प्रमाणात असते, त्यानंतर ई व्हायब्रेशनल एनर्जी असते, त्यानंतर ई रोटेशनल, आफ्टर दॅट ई ट्रान्सलेशनल. मीन्स इलेक्ट्रिक एनर्जी
सर्वात जास्त असते, त्यानंतर व्हायब्रेशनल एनर्जी, त्यानंतर रोटेशनल, त्यानंतर ट्रान्सलेशनल. मग अशा प्रकारे मॉलिक्यूल मध्ये या एनर्जी ह्या प्रेझेंट असतात. त्यांचा काय डिक्रीजिंग ऑर्डर इथे दाखवली आहे, इलेक्ट्रिकल, ई व्हायब्रेशनल, ई रोटेशनल अँड ई ट्रान्सलेशनल. मग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यावरती मे बी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी इन मॉलिक्युल्स. मग त्यावेळी तुम्हाला ती सांगता आलं पाहिजे की एनर्जी जे रिलेशन आहे किंवा एनर्जी जी असते मॉलिक्यूल मध्ये ती कोणत्या अमाऊंट मध्ये कशा प्रकारे प्रेझेंट असते. त्यानंतर बघा, ट्रान्सलेशनल एनर्जी इज ओनली 4% ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे ट्रान्सलेशनल एनर्जी जी लास्टला दाखवली तुम्हाला आधी सांगितलंय की ही सर्वात कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते. ही ट्रान्सलेशनल एनर्जी ही कमी प्रमाणात असते किंवा ती निग्लिजिबल असते, नसल्याच्या बरोबर असते. ओनली 4% ती प्रेझेंट असते. त्यामुळे ती काय करतो आपण, जे फोटोकेमिकल जे रिएक्शन आहे त्या जे स्टडी करतो त्यावेळेस ती काय करतो, निग्लेक्ट करतो, किंवा अदर ज्या रिएक्शन असतात त्यावेळेस ती काय केली जाते, निग्लेक्ट केली जाते. मग काय, ई ट्रान्सलेशन निग्लेक्ट केल्यावर काय उरतंय, ई टोटल मध्ये ई इलेक्ट्रिकल, ई व्हायब्रेशनल आणि ई रोटेशनल या एनर्जी आपल्याला तिथे बाकी राहतात. म्हणजे 3 एनर्जी लेवल असतील, ई इलेक्ट्रॉनिकल एनर्जी, ई व्हायब्रेशनल अँड ई रोटेशनल. मग ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यामध्ये कुठला एनर्जी प्रेझेंट असता, ई व्हायब्रेशनल पण प्रेझेंट असते आणि ई रोटेशनल पण एनर्जी ही प्रेझेंट असते. सपोज हे दोन मॉलिक्यूल आपण कन्सिडर करू, यांना काय केलंय आपण, एक प्रकारची फोटोकेमिकल और एचम्यू एनर्जी त्यांना प्रोव्हाइड केली. मग ज्यावेळेस आपण त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करतो काय होतं, त्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये काय होतंय, त्यांना एनर्जी आपण प्रोव्हाइड केली. मग एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, त्यामध्ये जो बॉन्ड जो प्रेझेंट आहे, बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. दोन मॉलिक्यूल काय होता, सेपरेट होता. मग बॉन्ड ज्यावेळेस ब्रेक होतो, सेपरेट होतं, त्यावेळेस काय होतं तिथे, आता इथला हा बॉन्ड आहे, हा काय झालाय, ब्रेक झालाय. सपोज हा सिग्मा बॉन्ड आपण कन्सिडर करू. मग इथे काय, एक प्रकारचे रॅडिकल फॉर्मेशन होईल. दोन रॅडिकल इथे फॉर्म होतील ज्यावेळेस सिग्मा बॉन्ड ब्रेक होतोय. इमॅजिन करा हे रॅडिकल इथे फॉर्म झालेले आहे. मग ज्यावेळेस अशा प्रकारे आपण एखाद्या मॉलिक्यूलला एनर्जी प्रोव्हाइड करतोय, इथे काय फोटोकेमिकल एनर्जी आपण प्रोव्हाइड केली. मग ह्या मॉलिक्यूल मध्ये काय होतंय, सुरुवातीला ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये व्हायब्रेशन व्हायला तिथे सुरुवात होते. काय होतं, व्हायब्रेशन जी इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन आहे. सपोज हा जर मॉलिक्यूल आपला ग्राउंड स्टेटला असेल तर त्यामध्ये सुरुवातीला त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते कुठे जाते, त्यामध्ये जे एक्साइटेशन होतं ते फर्स्ट इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन आपण बघतो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन काय असतं, हायर एनर्जी मध्ये असतं, हायर अमाऊंट मध्ये हे प्रेझेंट असतं. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं, मॉलिक्यूल काय होतं, ग्राउंड स्टेट पासून, सपोज याला आपण कुठली एनर्जी प्रोव्हाइड केलेली नाहीये, मॉलिक्यूल सुरुवातीला काय ग्राउंड स्टेट मध्ये, इथे काय एक प्रकारचा बॉन्ड प्रेझेंट आहे, सिग्मा बॉन्ड प्रेझेंट आहे. त्याला ज्यावेळेस आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो मग त्यावेळेस काय होतं, तिथे एक्साइटेशन होतं. मग ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं, त्याचं कन्व्हर्जन हे तिथे होत असतं. मग ज्यावेळेस मॉलिक्यूल एक्साइटेड स्टेटला जातो त्यावेळेस काय होतं, तिथे चेंजेस होता. म्हणजे तिथे काय होतं, व्हायब्रेशनल ऍज वेल ऍज रोटेशनल तिथे चेंजेस मॉलिक्यूल मध्ये ऑब्टेन होता. आणि त्यावेळेसच काय होतं, तो बॉन्ड ब्रेक होतो आणि मॉलिक्यूल मध्ये एक्साइटेशन हे बघायला मिळतं. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं त्यावेळेस काय तिथे चेंजेस होता, ऑब्झर्व होता. एक प्रकारचा व्हायब्रेशनल चेंज पण तिथे ऑब्झर्व होतो आणि व्हायब्रेशनल चेंज त्याबरोबर काय होतं, रोटेशनल चेंज पण तिथे ऑब्झर्व होत असतो. अशा प्रकारच्या रोटेशनल एक्साइटेशन पण तिथे ऑब्टेन या होत असतात. ज्यावेळेस आपण पुढे टॉपिक बघू डिटेल मध्ये त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर कट एक एक्सप्लेनेशन मिळेल की एखाद्या मॉलिक्यूलला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यावेळेस मॉलिक्यूल मध्ये काय चेंजेस होतात. चला तर मग नेक्स्ट बघू आपण. This energy depends on the property of a molecule, that is size, shape, flexibility as well as type of motion. बघा एखादा मॉलिक्यूल आहे, सपोज वॉटर मॉलिक्यूल घेऊ किंवा NH3 मॉलिक्यूल घेऊ किंवा बेन्झीन मॉलिक्यूल घेऊ, त्याचा साईज, शेप, स्ट्रक्चर यावरती मॉलिक्यूल मध्ये एक्साइटेशन कोणत्या अमाऊंट मध्ये होतील, कशा प्रकारे चेंजेस होतील हे डिपेंड असतात. मग जेवढा जास्त मोठा मॉलिक्यूल असेल तेवढं त्याला काय लागेल, एनर्जी ही जास्त लागेल एक्साइटेशन साठी. सपोज एखादा
वीक पर्सन आहे, त्याला जर आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याला जर उठवायचं असेल तर त्याला आपण काय करू शकतो, कमी एनर्जी मध्ये, कमी अमाऊंट मध्ये त्याला एनर्जी देऊन तो आपण त्याला सरकू शकतो किंवा उठवू शकतो. बट जर एखादा स्ट्रॉंग पर्सन असेल, हेल्दी पर्सन असेल, त्याला जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर त्याची मोशन आपल्याला घडून आणायची असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी ही लागते. किंवा जनरल एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस एखादा छोटा आपण दगड उचलतो त्यावेळेस तो उचलायला आपल्याला कमी अमाऊंट मध्ये एनर्जी तिथे आपली खर्च होते. बट जर मोठा दगड आपल्याला जर उचलायचा असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर त्याला जर न्यायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला काय जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी ही तिथे लागत असते. मग अशा प्रकारे जे मॉलिक्युल्स असतात त्यामध्ये पण सेम फिनोमिना असतो. जर छोटे मॉलिक्युल असेल तर ते त्यांच्यामध्ये एक्साइटेशन घडून आणण्यासाठी कमी अमाऊंट मध्ये एनर्जी लागते, आणि जर मोठे जर मॉलिक्युल असतील किंवा ज्यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल तर त्यावेळेस जास्त एनर्जी ही लागत असते. मग अशा प्रकारे जी फोटोकेमिकल जी एनर्जी किंवा मॉलिक्युल मध्ये ज्या एनर्जी ज्या असतात प्रेझेंट ते कशावरती डिपेंड असतात, त्याची साईज, शेप, त्याची फ्लेक्सिबिलिटी त्यावरती त्या डिपेंड असतात. These energy are quantized, that is they can change only the discrete sum of delta E is equal to h mu. आता हे रिलेशन आहे आइन्स्टाईनने प्रेडिक्ट केलेले आहे, डेल्टा E इज इक्वल टू एच म्यू. म्हणजे टोटल एनर्जी असते ती कशाची बनलेली असते, इलेक्ट्रिकल, ई व्हायब्रेशनल आणि ई रोटेशनल. ती काय असते, प्रत्येक मॉलिक्युल मध्ये एक स्पेसिफिक अमाऊंट मध्ये ती प्रेझेंट असते. मग तेवढ्याच अमाऊंट मध्ये त्या मॉलिक्युल मध्ये चेंजेस हे घडून आणले जातात. किंवा एखादा जर पर्सन आहे, सपोज जर आपण एक्झाम्पल घ्यायचं ठरलं, एखादा वीक पर्सन आहे, त्याच्याकडे कमी एनर्जी असते, मग त्याच्याकडे कमी एनर्जी असेल तर त्याची मोबिलिटी काय असते, कमी असते, किंवा तो इझिली एखाद्या स्पोर्ट मध्ये, एखाद्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करत नाही. बट जर एखादा हेल्दी पर्सन असेल आणि त्याच्याकडे काय, त्याची मोबिलिटी किंवा त्याची जी एनर्जी आहे ती जास्त अमाऊंट मध्ये त्यामध्ये स्टोअर फॉर्म मध्ये असते, आणि मग ती एनर्जी जर जास्त अमाऊंट मध्ये जर प्रेझेंट असेल तर काय होतं, त्याचं एक्साइटेशन इझिली होतं, किंवा तो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तो इझिली हा कन्वर्ट होत असतो. मीन्स प्रत्येक पर्सनची, एक जनरल एक्झाम्पल सांगतोय, किंवा प्रत्येक मॉलिक्युलची एनर्जी काय असते, क्वांटाईज असते. प्रत्येकाची एनर्जी, प्रत्येक पर्सनची एनर्जी आपण रिलेट करतोय की ती क्वांटाईज असते, एक स्पेसिफिक अमाऊंट मध्ये ही प्रेझेंट असते. मग त्या एखाद्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती एनर्जी ही डिफरंट असते. वीक पर्सन मध्ये कमी असते, स्ट्रॉंग पर्सन मध्ये जास्त असते, किंवा एखादं आजारी पेशंट जे असेल त्यामध्ये ती अतिशय कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. मग अशा प्रकारे या एनर्जी लेवल ह्या प्रत्येक पर्सनच्या ह्या स्पेसिफिक असतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण मॉलिक्यूल बघतो त्यावेळेस पण प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी, साईज, शेप हे त्यावरती डिपेंड असते, आणि त्यानुसारच प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये एनर्जी ह्या प्रेझेंट असते. बघा, the various energy levels in the molecule are shown in figure. Suppose A and B are two electronic states indicated by electronic quantum number, which is nothing but n is equal to 1 2 3 4. डायग्राम आपण पुढे बघणारच आहोत. मीन्स काय, तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे काय होतं, इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं, ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. In each electronic state there are vibrational energy levels indicated by vibrational quantum number. बघा, तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण मॉलिक्यूल मध्ये एक्साइटेशन करतो, एका इलेक्ट्रॉनिक एनर्जी पासून दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी मध्ये काय करतो, एक्साइटेशन करतो, ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. मग ज्यावेळेस एक्साइटेशन होतं त्यावेळेस काय, त्यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जीज पण प्रेझेंट असतात. मग जेवढ्या व्हायब्रेशनल एनर्जी असतील त्यामध्ये रोटेशनल एनर्जी या प्रेझेंट असतात. त्याचं ते जस्टिफिकेशन. बघा, इलेक्ट्रॉनिक क्वांटम नंबर काय 1 2 3 4 आहे, त्यामध्ये काय व्हायब्रेशनल एनर्जी प्रेझेंट आहे. मग व्हायब्रेशनल काय व्ही ने इंडिकेट केले, 0 1 2 3 4 याने इंडिकेट केले. अगेन प्रत्येक मग काय होतंय, पुन्हा व्हायब्रेशनल स्टेट मध्ये काय आहे, देयर इज अ एक्झिस्ट सेव्हरल रोटेशनल एनर्जी लेवल indicated by rotational quantum number, which is nothing but J is equal to 0 1 2 3 4 5. काय आहे, एक सपोज एक मॉलिक्यूल घेतलाय, त्यामध्ये एनर्जी लेवल्स प्रेझेंट आहे. ज्यावेळेस आपण डायग्राम क्लिअरली बघू त्यावेळेस ते प्रॉपरली समजेल. एक जनरल तुम्हाला सांगतोय, मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटला आहे, सुरुवातीची एनर्जी लेवल आहे, तिला आपण
E1 म्हणू. मग इथे ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय होतं, ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, एक्साइटेशन तिथे होतं. मग हे जे इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं, मग E1 स्टेट पासून E2 स्टेटला काय होतं, एक्साइटेशन होतं. हे जे एक्साइटेशन होतं त्याचबरोबर काय होतं मॉलिक्यूल मध्ये, जे व्हायब्रेशनल एनर्जी प्रेझेंट असतात, अशा प्रकारे व्हायब्रेशनल एनर्जी प्रेझेंट असतात. मग त्या व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये पण काय होतं, चेंजेस तिथे होत असतात. सपोज हिला आपण जर V1 म्हटलं व्हायब्रेशनल एनर्जी आणि ही V2, म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी V1 पासून काय होतंय, V2 मध्ये पण एक्साइटेशन तिथे होतंय. मग ज्यावेळेस या व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये एक्साइटेशन होतंय, व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये पुन्हा रोटेशनल एनर्जी ह्या प्रेझेंट असतात. समजण्यासाठी तुम्हाला असं ड्रॉ करून दाखवतोय. मग ज्यावेळेस व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये चेंजेस होतात त्याचप्रमाणे रोटेशनल एनर्जी मध्ये पण चेंजेस होतात. मग त्यालाच काय केलंय आपण, नंबरिंग देऊन घेतले. 0 1 2 3 4 क्वांटम नंबर्स आहेत, त्यानुसार त्याला नंबरिंग हे दिलेलं आहे. तुम्हाला समजण्यासाठी हे जनरल एक्झाम्पल मी अशा प्रकारे सांगितलंय. पुढे डायग्राम ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस आपल्याला क्लिअर कट आयडिया मिळेल की काय तिथे फिनॉमिना हा ऑब्टेन होतोय. बघा, the translational energy is not quantized and change in continuous manner. There are two different means by which energy can be supplied to the molecule. बघा, एखाद्या मॉलिक्यूलला आपण दोन वेळी एनर्जी सप्लाय करू शकतो. ऑलरेडी आधी सांगितल्याप्रमाणे, फर्स्ट चेंजिंग द टेम्परेचर प्रोड्युसेस अ कंटिन्युअस इंक्रीज इन एनर्जी. आयदर आपण थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करू शकतो किंवा फोटोकेमिकल एनर्जी, या दोन एनर्जी आपण यूज करू शकतो. Second, a quantum of energy may be absorbed by the molecule from electromagnetic radiation. These two modes of energy input gives a thermal chemistry and photochemistry. आता थर्मल केमिस्ट्री ऑलरेडी आपण पेरिसायक्लिक रिएक्शन मध्ये बघितली. आता आपण फोटोकेमिस्ट्री ही बघणार आहोत. किती अमाऊंट मध्ये एनर्जी प्रोव्हाइड होते, कशा प्रकारे एक्साइटेशन होतं हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. बघा, थर्मल एनर्जी. When a thermal energy is given to a molecule move more rapidly. There is a translational energy increases. A molecule can move with any velocity because translational energy is non-quantized. मग मॉलिक्यूलला ज्यावेळेस आपण थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करतो, चहाचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की मॉलिक्यूल काय होतं, तिथे जे साखरेचे दाणे ते काय होते, व्हायब्रेट होऊन त्याला थर्मल एनर्जी प्रोव्हाइड होते. मग ते काय होतं, व्हायब्रेट होऊन एक प्रकारे विरघळायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे चहा पावडर पण काय होते, विरघळायला तिथे सुरुवात होते. ते सॉलिड असल्यामुळे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर रिजिड असल्यामुळे ती प्रॉपरली काय होतंय, विरघळत नाही. पण त्या पाण्यामध्ये त्याचे जे मॉलिक्यूल आहे ते सम प्रमाणामध्ये काय होतात, डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे चेंजेस हे ऑब्टेन होत असतात. एक प्रकारची त्याला आपण थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. मॉलिक्यूल व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात. ही ज्या सर्व रिएक्शन ज्या असतात त्या काय नॅनो स्केल वरती किंवा मायक्रो स्केल वरती या होत असतात. त्यामुळे ते इमॅजिन करणं तुम्हाला गरजेचं आहे, नेसेसरी, तर तुम्हाला ते बेटर अंडरस्टँडिंग होईल. At the given temperature there will be the energy distribution among the molecule. Some molecules have higher velocity. मग काही मॉलिक्यूल मध्ये काय असतात, ज्यावेळेस एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यांना हायर वेलोसिटी असते, काही मध्ये लोअर वेलोसिटी असते than the average velocity of molecule. Only few molecules we have sufficient energy known as threshold energy to react. मग काही मॉलिक्यूल मध्ये कमी अमाऊंट मध्ये एनर्जी असते, काही वीक असतात, काही स्ट्रॉंग असतात. फक्त काही जे हेल्दी जे असतात त्यामध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये एनर्जी प्रेझेंट असते. मग त्यालाच काय म्हटलं जातं, थ्रेशोल्ड एनर्जी हे म्हटलं जातं. मग तेच मॉलिक्यूल काय होतात, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात आणि रिॲक्ट होतात. At higher temperature, a large fraction of molecule will be threshold energy and the rate will be increases. म्हणजे रिएक्शन असतात त्यामध्ये हायर टेम्परेचरला काय होतं, तिथे थ्रेशोल्ड एनर्जी इन्क्रीज होते आणि ते काय करतात, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट हे करत असतात. बघा, एक्साइटेशन, व्हायब्रेशनल एनर्जी आहे तिला V0 म्हटलं आपण. फर्स्ट इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन आहे बघा, फ्रॉम दिस लेवल टू दिस लेवल, फर्स्ट इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन, त्यालाच काय म्हटलं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हटलंय. N1 टू N2 काय होतंय, पहिलं एक्साइटेशन N1 टू N2, ए लेवल टू बी लेवल मध्ये काय होतंय, एक्साइटेशन हे ऑब्टेन होतंय.
फर्स्ट काय झालं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होते त्याचप्रमाणे काय होते तिथे, व्हायब्रेशनल एक्साइटेशन. बघा व्हायब्रेशनल क्वांटम नंबर दिले V1 V2 V3, त्यामध्ये पण काय होतंय, एक्साइटेशन हे ऑब्टेन होतंय. बघा मग V3 मायनस V2 मग काय येतोय, तो क्वांटम नंबर 1 येतोय. त्याचप्रमाणे इथे जर बघितलं N2 मायनस N1, N2 आहे, N2 मधनं N1 गेला किती 1 तिथे आपल्याला मिळतोय. त्याचप्रमाणे V3 मधनं काय केलाय, V2 मायनस केलाय, तिथे 1 मिळतोय. त्याचप्रमाणे ज्या व्हायब्रेशनल लेवल असतात, व्हायब्रेशनल लेवल मध्ये काय प्रेझेंट असतात, रोटेशनल लेवल. बघा काय रोटेशनल लेवल आहे, हे बघा इथे एक्झाम्पल दिले, काय 3 मायनस 2, इथे काय होतं, एक्साइटेशन होतं. 3 मधनं 2 मायनस केला काय मिळतं आपल्याला, 1 मिळत आहे. मीन्स ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलला आपण एक्साइटेशन करतोय किंवा त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतोय, मग एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर काय होतंय, त्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतंय. इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन सोबतच काय होतंय, व्हायब्रेशनल V ज्या एनर्जी लेवल दाखवलाय व्हायब्रेशनल एक्साइटेशन होतंय. त्याचप्रमाणे रोटेशनल एक्साइटेशन या तिथे ऑब्टेन हे होत आहे. अशा प्रकारे डिफरंट ज्या एनर्जी लेवल्स आहे इथे इंडिकेट केलेलं आहे. तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग साठी या सर्व बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय फोटोकेमिस्ट्रीच्या. मग ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो त्याचं ट्रान्झिशन कशा प्रकारे होतं, इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन फ्रॉम E1 टू E2. सपोज याला आपण E2 म्हणू, E2 एनर्जी लेवल, आणि याला E1 म्हणू. मग किंवा ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. मग ज्यावेळेस अशा प्रकारे एक्साइटेशन होतं मग त्यामध्ये काय होतं, व्हायब्रेशनल चेंज. सुरुवातीला काय होतं, इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होतं एका लोअर स्टेट पासून हायर स्टेट पर्यंत. मग ते जे एक्साइटेशन होतं त्याचप्रमाणे काय होतं, त्यामध्ये व्हायब्रेशनल एक्साइटेशन मॉलिक्यूल मध्ये ऑब्टेन होतं. मग ज्यावेळेस व्हायब्रेशनल एक्साइटेशन होतं त्याचप्रमाणे काय होतं, रोटेशनल एक्साइटेशन पण मॉलिक्यूल मध्ये ऑब्टेन हे होत असतं. मग अशा प्रकारे ज्यावेळेस एखादी एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो मॉलिक्यूलला त्यावेळेस अशा प्रकारच्या मॉलिक्यूल मध्ये एक्साइटेशन हे ऑब्टेन होत असतं. अशा प्रकारे मॉलिक्यूल मध्ये डिफरंट एक्साइटेशन हे ऑब्टेन होत असतात. व्हायब्रेशनल रोटेशनल मॉलिक्यूल मध्ये चेंजेस हे होत असतात. त्यानंतर बघा काय होतं, सुरुवातीला आपण बघितलं फर्स्ट जी ए एनर्जी लेवल आहे त्यापासून काय बी एनर्जी लेवल पर्यंत काय होतंय, एक्साइटेशन हे होतंय. फर्स्ट जे होतं ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होते मॉलिक्यूल मध्ये. त्यानंतर काय होतंय, व्हायब्रेशनल ट्रान्झिशन तिथे होत असते. ज्यावेळेस व्हायब्रेशनल ट्रान्झिशन होते त्याचप्रमाणे काय रोटेशनल ट्रान्झिशन किंवा रोटेशनल एक्साइटेशन पण या मॉलिक्यूल मध्ये होत असतात. अशा प्रकारे मॉलिक्यूल मध्ये चेंजेस, ज्यावेळेस मॉलिक्यूलला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो या मायक्रो स्केल वरती किंवा मायक्रो लेवल वरती या एनर्जी मध्ये चेंजेस हे ऑब्टेन होत असतात. एका एनर्जी लेवल पासून दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये त्या ट्रान्झिशन या होत असतात. As the temperature is rise, the molecule can acquire additional vibrational and rotational as well as translational energy. ज्यावेळेस मॉलिक्यूलला आपण काय करतोय, एनर्जी प्रोव्हाइड करतोय, थर्मल एनर्जी किंवा फोटोकेमिकल एनर्जी, त्यावेळेस काय होतंय, मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशनल पण एनर्जी तिथे फॉर्म होते. त्याचप्रमाणे ट्रान्सलेशनल पण एनर्जी तिथे फॉर्म होते. व्हायब्रेशनल अँड रोटेशनल एनर्जी आर क्वांटाइज. मीन्स व्हायब्रेशनल ज्या एनर्जी लेवल आहे त्या एका स्पेसिफिक मॅनर मध्ये प्रेझेंट आहे. बघा V1 V2 V3 क्वांटाइज मीन्स एक स्पेसिफिक अमाऊंट, म्हणजे त्यांची जेवढी कॅपॅसिटी तेवढ्याच अमाऊंट मध्ये त्या प्रेझेंट असतात. दॅट दे कॅन चेंज ओनली बाय डिस्क्रीट सम. मीन्स त्या स्पेसिफिक अमाऊंट मध्ये त्या व्हायब्रेशनल एनर्जी या चेंज होत असतात. बघा जनरल एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर सपोज जर आपण स्टेप उतरतोय आपण किंवा स्टेप चढतोय, जिना चढतोय, बघा या ज्या लेवल दाखवलाय तुम्हाला एक प्रकारचा जिना समजा तुम्ही. मग इथे आपण ज्यावेळेस स्टेप चढतोय तर त्यावेळेस काय करतो, स्टेप बाय स्टेप एका स्टेप पासून दुसऱ्या स्टेप कडे जातोय, दुसऱ्या स्टेप कडनं तिसऱ्या स्टेप कडे जातोय. अशा प्रकारे काय होतंय, तिथे एक्साइटेशन हे होत असतं. आपण डायरेक्टली एका लेवल पासून किंवा V0 पासून डायरेक्टली V3 पर्यंत आपण जाऊ शकत नाही. काय करतोय आपण, V0 पासून V1 कडे जातोय म्हणजे एक स्टेप चढतोय,
व V1 पासून V2 कडे जातोय, दुसरी स्टेप चढतोय, त्यानंतर V2 पासून V3 कडे जातोय, मी थर्ड स्टेप आपण चढतोय. मी या ज्या स्टेप आपण चढत असतो त्यावेळेस काय होतंय, त्याचबरोबर काय होत आहे मॉलिक्यूल मध्ये रोटेशनल चेंज तिथे ऑब्टेन होत आहे. मग ते मॉलिक्यूल काय होत आहे, मग V0 टू V1 मध्ये काय डिफरंट रोटेशनल लेवल आहे, मग त्या काय छोट्या स्टेप आहे, मग त्या काय तिथे ऑब्टेन होत आहे. या ज्या V1 V2 V3 या काय मोठ्या स्टेप आहे, या ज्या स्टेप आहे 1 2 3 ज्या रोटेशनल एनर्जी लेवलच्या ज्या स्टेप आहे त्या छोट्या स्टेप आहे. त्यामुळे आपण काय करतो, ज्या ऍव्हरेज स्टेप आहे त्याच काय करतो आपण काउंट करतोय, किंवा त्याच आपण काय करू शकतो चालू शकतो, त्याच अमाऊंट मध्ये काय करू शकतो आपण तिथे एक्साइटेशन घडून आणू शकतो. बट ज्या छोटा स्टेप आहे त्या काय करतोय आपण निग्लेक्ट करतोय, किंवा त्यासाठी कमी एनर्जी लागते त्यामुळे आपण त्या अवॉइड करतो आणि आपण डायरेक्ट काय करतो ज्या इम्पॉर्टंट स्टेप आहे त्याकडे जातोय. सपोज आपण जिना चढतोय एक, आणि जर मध्येच जर आपल्याला छोटा स्टेप दिलेला असेल तर आपण काय करतो सडनली 2 स्टेप क्रॉस करतो किंवा 3 स्टेप क्रॉस करतो. जेवढी आपली कॅपॅसिटी असेल तेवढा आपण त्या स्टेप क्रॉस करतो. जर आपल्याला लवकर पुढे जायचं असेल तर आपण त्याप्रमाणे काय करतो, आपल्यामध्ये जेवढी एनर्जी असेल तेवढा त्या स्टेप आपण क्रॉस करतो. जर एखादा पर्सन आहे, हेल्दी पर्सन असेल तो ऍट अ टाइम तो काय करू शकतो 2 किंवा 3 स्टेप तो चढू शकतो. बट जर एखादा नॉर्मल पर्सन असेल, ऍव्हरेज पर्सन असेल तर तो काय करतो स्टेप बाय स्टेप एकच स्टेप तो चालतोय, म्हणजे एक स्टेप चालल्यानंतर तो दुसरी स्टेप काय करतोय काउंट करतो. सपोज अशा प्रकारे जर जिना प्रेझेंट आहे, जिन्याचा ज्या स्टेप आहे अशा प्रकारे या स्टेप प्रेझेंट आहे. सपोज आपल्या डिपार्टमेंटचा जिना आहे तेव्हा आपण चढतोय. जनरल एक्झाम्पल तुम्हाला इझिली अंडरस्टँड व्हावं यासाठी मी तुम्हाला सांगतोय, याचा कुठलाही दुसरा मिनिंग घ्यायचा नाहीये. सिंपल तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग व्हावा कशा प्रकारे स्टेप या कॅल्क्युलेट केले जातात, किंवा कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक ज्या एक्साइटेशन या होत असतात त्या आपण स्टडी करतोय. मग जो नॉर्मल पर्सन आहे किंवा हेल्दी पर्सन आहे, किंवा जनरल एक्झाम्पल घ्यायचं ठरलं ते एक आपण काय केलंय 11-12 चा स्टुडंट घेतलाय, त्यानंतर एक ऍव्हरेज पर्सन घेतलाय ज्याचं एज सपोज जर आपण एनर्जी जर बघायची ठरवली तर सपोज 11-12 चा आपण सपोज 12 चा एक स्टुडंट घेतलाय, त्यानंतर एक अबाउट 35 एज असलेला पर्सन घेतलाय, मीन्स मीडियम एज, त्यानंतर एक घेतलाय ज्याचं एज किती आहे 60. मग अशा प्रकारे आपण काय केलंय 3 पर्सन सिलेक्ट केलेले ज्यांना आपण जो जिना आहे तो आपण क्लाइंब करायला लावतो किंवा चढायला लावतो किंवा उतरायला लावतो. आता जो 12 चा स्टुडंट जो असेल तो काय करेल इझिली एका स्टेप पासून 2-3 स्टेप तो काय करतो इझिली तो काय करू शकतो, त्यामध्ये जी एनर्जी प्रेझेंट आहे तो काय करू शकतो इझिली तो चालू शकतो किंवा उतरू शकतो. बट जर आपण एज जर बघितलं 35 किंवा ऍव्हरेज एज वाला तर तो काय करेल जास्तीत जास्त 2 स्टेप पर्यंत तो चालू शकतो. बट जर 60 वाला जर आपण कन्सिडर केला ज्याच्याकडे एनर्जी खूप कमी, तो काय करेल 1 बाय 1 एक स्टेप झाल्यावर दुसरी स्टेप झाल्यावर तिसरी स्टेप अशा प्रकारे ते काय करेल माउंट करेल किंवा क्लाइंब करेल. मग अशा प्रकारे प्रत्येकाची जी एनर्जी आहे ती काय स्पेसिफिक आहे. मग ह्या ज्या एनर्जी लेवल आहे त्या आपण ज्या नंबरच्या फॉर्म मध्ये किंवा एजच्या फॉर्म मध्ये या आपण कन्सिडर केलाय. म्हणजे सुरुवातीची जी एनर्जी लेवल असते ती एक्साइटेड किंवा इलेक्ट्रॉनिक एनर्जी जी असते ती असते. मीन्स 12th वाला जो असतो त्यामध्ये एनर्जी जास्त प्रेझेंट आहे. त्यानंतर 35 वाला जो पर्सन आहे त्यामध्ये एनर्जी त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, आणि 60 एज वाला जो पर्सन आहे त्यामध्ये एनर्जी ही खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तो काय करेल तो त्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढं तो काय करेल त्या स्टेप हा क्लाइंब करेल. मीन्स अशा प्रकारे एक्साइटेशन ज्यावेळेस होतं म्हणजे व्हायब्रेशनल आणि रोटेशनल एनर्जी ज्या लेवल आहे त्या क्वांटाईज असतात. मीन्स त्यांच्याकडे स्पेसिफिक एनर्जी त्या अमाऊंट मध्ये ते काय करू शकतात स्टोअर करू शकतात. मग त्यावेळेस काय होईल जेवढी एनर्जी असेल तेवढ्याच अमाऊंट मध्ये तिथे एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारे रिॲक्शन या ऑब्टेन होत असतात, ज्यामध्ये जेवढी एनर्जी प्रेझेंट आहे त्या अमाऊंट मध्ये त्या रिॲक्शन या ऑब्टेन होतात, किंवा ज्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढं तो काय करू शकतो क्लाइंब करू शकतो किंवा एक्साइटेशन तिथे ऑब्टेन हे होऊ शकतं. हे सिंपल एक्झाम्पल सांगितलं, कोणी याचा दुसरा अर्थ घ्यायचा नाही किंवा मिसअंडरस्टँडिंग हे करायचं नाही. कशा प्रकारे एक्साइटेशन होतं मॉलिक्यूल मध्ये हे
तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग व्हावा यासाठी हे जनरल एक्झाम्पल दिले. दिस कॅन बी इलिस्ट्रेटेड मोर सिम्पली for diatomic molecule by means of Morse curve. If we imagine two atoms coming together from the distance, they may be eventually joined from a chemical bond. The energy joined to form a chemical bond, the energy of the system will be minimum if the internuclear distance decreases below the equilibrium position, that is the bond length between the two atoms of the molecule of nuclear इंटरॅक्शन. मग ज्यावेळेस ज्या न्यूक्लिअर दोन बॉन्ड आहे, दोन बॉन्ड म्हणजेच काय आपण केलं या स्टेप कन्सिडर केलाय, किंवा एनर्जी लेवल ए एनर्जी लेवल अँड बी एनर्जी लेवल, या दोन एनर्जी लेवल आपण कन्सिडर केलंय. मग यामध्ये जे एक्सायटेशन होतं ते एका ठराविक अमाऊंट मध्ये प्रेझेंट होतं. बघा आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा ए मॉलिक्यूल आहे, हा काहीतरी अमाऊंटच्या एनर्जीनी बी मॉलिक्यूलशी जॉईन झालाय. याला काय केली, एनर्जी प्रोव्हाइड केली, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. त्यामध्ये काय होत आहे, सडनली तो जो बॉन्ड आहे त्यामध्ये व्हायब्रेशन व्हायला सुरुवात होते. मग व्हायब्रेशन झाल्यावरती काय होत आहे, रोटेशनल तिथे चेंजेस होत आहे. त्याचप्रमाणे काय होत आहे, रोटेशन झाल्यानंतर काय होत आहे, ते बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होते किंवा बॉन्ड ब्रेक होतो. मग त्यामध्ये जेवढी अमाऊंट मध्ये एनर्जी प्रेझेंट आहे तो बॉन्ड काय होतोय, त्याला एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर त्यामध्ये व्हायब्रेशनल चेंजेस ऑप्टेन व्हायला सुरुवात होते. मग काही ज्या ठराविक लिमिट पर्यंत त्यामध्ये व्हायब्रेशनल होता आणि तो बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. अशा प्रकारे ज्या इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन जे असतात मॉलिक्यूल मध्ये त्या ऑप्टेन होत असतात, त्याला सम अमाऊंट मध्ये एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. ज्या अमाऊंट मध्ये एनर्जी प्रोव्हाइड केली जाते त्या अमाऊंट मध्ये एक्सायटेशन हे बघायला मिळतं. सांगायचं हे एवढंच आहे की सुरुवातीला काय होते, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होते. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होते मॉलिक्यूल मध्ये व्हायब्रेशन एनर्जी पण प्रेझेंट असते. मॉलिक्यूल व्हायब्रेट होतो, व्हायब्रेट झाल्यानंतर तो ब्रेक होतो. ज्यावेळेस व्हायब्रेशनल एनर्जी प्रेझेंट असते त्या व्हायब्रेशनल एनर्जी बरोबरच काय असते मॉलिक्यूल मध्ये, रोटेशनल एनर्जी प्रेझेंट असते. मग त्या रोटेशनल चेंजेस तिथे ऑप्टेन होतात. मॉलिक्यूल मग व्हायब्रेट होतो, व्हायब्रेट झाल्यानंतर काय होतं, ब्रेक होतो आणि काय होतं, मॉलिक्यूल मध्ये एक्सायटेशन आपल्याला बघायला मिळतं. मग हे आपण जनरल बघितलं कशा प्रकारे एनर्जी लेवल्स या प्रेझेंट असतात, कशा प्रकारे एक्सायटेशन हे मॉलिक्यूल मध्ये होत असतं. रिमेनिंग टॉपिक आहे फोटोकेमिकल एनर्जीचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आजच्या लेक्चरला इथपर्यंत ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या सर्व आपण बघतोय. दिस इज हे पण काय एनर्जी लेवल जे आहे मॉलिक्यूल मध्ये कुठल्या एनर्जी प्रेझेंट असतात ते बघितलं. होप तुम्हाला झालेलं लेक्चर हे समजलं असेल. रिमेनिंग टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.